विदर्भ में 8 और 9 जुलाई को हुई मूसलाधार बारिश ने किसानों की कमर तोड़ दी है। 8 और 9 जून को हुई तेज बारिश से नागपुर और अमरावती विभाग में भारी नुकसान हुआ है। न सिर्फ खेत जलमग्न हुए बल्कि जान माल की क्षति भी हुई। इस आपदा में अब तक 8 लोगों की जान जा चुकी है, जबकि 24,265 हेक्टेयर कृषि भूमि बर्बाद हो गई है। सोमवार को विधान परिषद में जल संसाधन मंत्री गिरीश महाजन ने ये जानकारी दी। विशेष करून नागपूर विभागामध्ये दिनांक 8 व 9 जुलै या 2 दिवशी नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती। अतिवृष्टीमुळे या जिल्ह्यामध्ये 7 व्यक्ती मयत झाल्यात, 4 व्यक्ती जखमी झाल्यात, मोठी 17 जनावरे आणि लहान 10 जनावरे दगावलीत। 1927 घरांचे अंशतः नुकसान झाले, 40 घरांचे पूर्णतः नुकसान झाले, 209 गोठ्यांचे नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे। 715 नागरिकांचे स्थलांतरण करण्यात आले। प्राथमिक अंदाजानुसार 20,854 हेक्टर जमिनीवरील शेतपिकांचे नुकसान झाले असून बाधित शेतकऱ्यांची संख्या ही 29,920 आहे। पंचनामा करायचे कारवाई सुरू आहे। अद्याप पंचनामे शासनाकडे प्राप्त झालेले नाहीत। दिनांक 3/5/25 या शासन निर्णयाप्रमाणे घराची पडझडीचा निधी जिल्हा पातळीवर वितरित करण्यात आलेला आहे। 28/7/2023 शासन निर्णयाप्रमाणे घरगुती भांडी, वस्तू, कपडे, टपरीधारक, दुकानदार यांना द्यावयाच्या मदतीच्या शासन निर्णयाला मुदतवाढ देण्यात आलेली आहे। जिल्हाधिकारी यांना उणे प्राधिकरणाचे अधिकार देण्यात आलेले आहेत। आपत्तीमध्ये मदत देण्याबाबतचे सर्व अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आलेले आहेत। अमरावती विभाग दिनांक 8 व 9 जुलै या कालावधीत 1 व्यक्ती मयत असून 1 व्यक्ती जखमी झालेला आहे। 180 घरांच्या अंशतः पडझड झालेली आहे। 9 घरं पूर्णतः पडलेली आहेत, 4 जनावरे दगावलेली आहेत। प्राथमिक अंदाजानुसार 3,411 हेक्टर जमिनीवरील शेतपिकांचे नुकसान झालेले आहे। पंचनामे करण्याची कारवाई सुरू आहे।